नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या उद्याच्या भावच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आलाय आणि या पहिल्या प्रोमो मध्ये वाईल्ड कार्ड आलेल्या दोन्ही कंटेस्टंटची रितेश भाऊने जबरदस्त शाळा घेतली. मित्रांनो, पहिली शाळा झाली ती म्हणजे ससा म्हणजे संस्कृती साळुंकेची. ज्या पद्धतीने ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जी काही संस्कृती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती आणि त्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जी काही चावी दुसऱ्याच्या हातामध्ये दिली आणि त्यानंतर चावी घेण्यासाठी जो काही तिने ड्रामा केला. विशालने तिची चावी घेतली आणि विशाल सरळ बेडवरती झोपला. त्यानंतर त्याला उठवण्यासाठी किंवा मग चावी घेण्यासाठी संस्कृती बरंच काही करताना दिसत होती. जसं की विशालच्या कानाच्या इथे ते वाजवणं असेल किंवा मग बुचामध्ये पाणी आणून ते शिंपडणं असेल. मित्रांनो, संस्कृतीचा हा जो काही सगळा ड्रामा बालिशपणा पाहून रितेश देशमुख सांगतायत की तुम्ही वाईल्ड कार्ड नाही तर तुम्ही चाइल्ड कार्ड सारखे वागतायत आणि बिग बॉसला देखील इथे कुठेतरी खरी खोटी सुनावताना दिसत आहेत की बिग बॉसने देखील हे वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड सदस्य आणले. मित्रांनो, पहिल्याच प्रोमोमध्ये ज्या पद्धतीने संस्कृती जी काही वागली त्याच्यावरती जबरदस्त अशी शाळा तिची घेतली. आता बघा, संस्कृतीची शाळा घेणं तर अपेक्षित होतं. कारण बघा, बिग बॉसच्या घरामध्ये पॉवर कीला किती महत्व आहे आणि हीच पॉवर की तुम्ही सरळ दुसऱ्याकडे देऊन टाकता आणि त्यानंतर तुमच्याकडनं सगळ्या पॉवर्स इम्युनिटी जाते. त्यामुळे साहजिकच तिची कानउघडणी करणं गरजेचं होतं. परंतु याच्यामध्ये आहे ना, विशालने देखील एक पाऊल पुढे टाकलं होतं. संस्कृतीने तर फक्त बुचभर किंवा मग त्या ढाकणा एवढंच पाणी विशालच्या अंगावर टाकलं. विशालने तर अख्खीच्या अख्खी बॉटल संस्कृतीच्या डोक्यावर अंगावर रिकामी केली होती. तर यावर देखील विशालला जाब विचारणं गरजेचं आहे. मित्रांनो, विशाल एवढ्यावरच थांबला नव्हता. बहुतेक रात्री 1:30 पावणे 2 काहीतरी झाले होते. विशालने त्यामुळे सगळ्या घरातील लोकांना उठवलं होतं, जागा केलं होतं आणि त्यांच्यावरती पाणी शिंपडलं होतं. सगळ्यांवरती त्याने पाणी टाकलं होतं. आता याच्यावरती रितेश भाऊ बोलतात की नाही माहिती नाही. परंतु या गोष्टीवर देखील विशालची चांगलीच कान उघडणी किंवा शाळा व्हायला पाहिजे. बघा, इकडे जे काही संस्कृतीची शाळा घेतली तर ती घेणं अपेक्षितच आहे. ज्या पद्धतीने ही हवेत उडत बिग बॉसच्या घरामध्ये आली होती आणि जो काही बालिशपणाचा गेम तिने आणि ते रेवाने दाखवलं. पुढच्या प्रोमोमध्ये रेवाची देखील रितेश भाऊने चांगली शाळा घेतली. पण हा जो काही पहिला प्रोमो आलाय ज्याच्यामध्ये खरंच बिग बॉसला देखील इथे रितेश भाऊ सुनावताना दिसत आहेत की तुम्ही वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड बिग बॉसच्या घरामध्ये आणलेत आणि हे दोन नमुने चाइल्ड कार्ड मधले. तर मित्रांनो, पहिल्याच प्रोमो मध्ये रितेश भाऊने तशाची म्हणजेच संस्कृती साळुंकेची जबरदस्त शाळा घेतली. तर संस्कृतीच्या शाळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच विशाला देखील याच्यावरतीच खरी खोटी सुनावायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये आपला सचिन दादाने थेट राखी सावंतच्या तोंडावरती पाणी फेकलं होतं. तर तिथे पहिल्याच प्रोमध्ये रितेश भाऊने सचिन भाऊची चांगलीच घेतली होती. इथे तर मित्रांनो, विशालने अख्खीच्या अख्खी बाटलीच त्या संस्कृतीवरती ओतली. त्यामुळे आता त्याच्यावरती काय बोलतात रितेश भाऊ हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा.